नमस्कार, मॅलो किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज आपण बघणार आहोत साजूक, चविष्ट आणि आरोग्यदायी असे तिळाचे लाडू। हिवाळ्यासाठी ही परफेक्ट रेसिपी आहे, कारण तिळामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस हे घटक मुबलक प्रमाणात आहेत। गूळ आणि तीळ यामध्ये भरपूर पोषक घटक आहेत, म्हणून हिवाळ्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी तिळाचे लाडू अतिशय उपयुक्त आहेत। तर सुरुवात करूया आपल्या तिळाच्या लाडूंना। इथे मी अर्धा किलो तीळ घेतले आहेत, अर्धा किलो गूळ घेतलेला आहे, चिरून घेतला आहे तो। शेंगदाणे मी भाजून सोलून घेतलेले आहेत। 2 ते 3 चमचे साजूक तूप आपल्याला लागणार आहे। मी इथे गॅसवरती एक कढई गरम करत ठेवलेली आहे, त्यामध्ये मी 1 वाटी तीळ घेतले आहेत। हे 1 वाटी तीळ मी तुम्हाला चांगल्या प्रकारे भाजून दाखवणार आहे। चांगला सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हे तीळ भाजायचे आहेत। तीळ कुरकुरीत झाले की ते तडतडायला लागतील आणि त्यांचा छान असा सुवासही येईल। हे तीळ आपल्याला बाजूला ठेवून थंड करत ठेवायचं आहे। आता याच कढईमध्ये मी 2 चमचे साजूक तूप घेतलेलं आहे। तूप वितळल्यानंतर मी याच्यामध्ये चिरून ठेवलेला गूळ मी सोडणार आहे। हा गुळाचा आपल्याला चांगला पाक करून घ्यायचा आहे। गुळाचा पाक करताना आपल्याला व्यवस्थितरित्या सतत ढवळत राहायचं आहे, जेणेकरून गूळ खाली कढईला चिकटता कामा नये, आपला पाक खाली चिकटता कामा नये। आपला गूळ चांगला वितळलेला आहे, पाक व्हायला सुरुवात झालेली आहे। आता एका स्टेजला आपल्याला हा पाक चांगला झालाय की नाही ते चेक करायचं आहे। ते चेक करण्यासाठी मी एका वाटीमध्ये पाणी घेतलंय, 2 ते 3 थेंब पाकाचे सोडलेले आहेत। जर या पाकाची व्यवस्थित गोळी झाली की समजायचे की आपला पाक चांगला झालेला आहे। गुळाची चांगली गोळी झालेली आहे, पाकाची गोळी झालेली आहे, म्हणजे पाक आपला तयार झालेला आहे। या स्टेजला आपल्याला पाकामध्ये तीळ सोडावे लागतील। तीळ सोडून झाल्यानंतर शेंगदाणे घालायचे। हे शेंगदाणे मी 150 ग्रॅम घेतलेले आहेत, मी मगाशी सांगायला तुम्हाला विसरले। तीळ, शेंगदाणे आणि गुळाचा पाक हे आपल्याला व्यवस्थितरित्या मिक्स करून घ्यायचं आहे। हे सगळं मिश्रण व्यवस्थित आपल्याला मिसळून घ्यायचं आहे, चांगलं ढवळायचं आहे। ते करपू नये याची आपल्याला सतत काळजी घ्यायची आहे, पण जास्त वेळही आपल्याला गॅसवरती ठेवून मिश्रण भाजायचं नाही आहे। आता कढई मी खाली ठेवून 1 मिनिटभर आपल्याला ती थंड होऊन द्यायची आहे। त्यानंतर हे मिश्रण गरम असतानाच आपल्याला लाडू वळायला सुरुवात करायची आहे। लाडू वळताना आपण पाण्याचा वापर करू शकतो, हाताला थोडंसं पाणी लावून आपण लाडू वळू शकतो, तसेच आपण तूपही वापरू शकतो। जेवढं मिश्रण गरम गरम असतानाच आपण लाडू करू, तसेच त्यामुळे आपल्याला लाडू होण्यास पटापट मदत होणार आहे। या अचूक प्रमाणामध्ये एकूण 70 लाडू होतात। मध्यम आकाराचे हे लाडू आहेत। तर अशा प्रकारे आपले पौष्टिक आणि चविष्ट असे तिळाचे लाडू तयार झालेले आहेत। या हिवाळ्यामध्ये नक्की ही रेसिपी तुम्ही ट्राय करून बघा। कशी रेसिपी झाली आहे ते नक्की कमेंटद्वारे कळवा आणि आमच्या मॅलो किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। अन्न हे पूर्ण ब्रह्म।